नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2025 मराठी माध्यम प्रथम भाषा व गणित याचे आन्सर की सध्या पाहणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 1, खालील पर्यायातील अलंकारिक शब्द निवडा। तर याचं उत्तर आहे 1 बहिणाबाई, एक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द पर्यायातून निवडा। तोंडी तोंडी चालत आलेली गोष्ट, त्याचं उत्तर आहे दंतकथा। प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे 3 क्रमांक सिंहाची जाळी, चुकीचा पर्याय। प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे खालील दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा। वेब आंतरजाल ही चुकीची 1 नंबरचा पर्याय आहे। प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे 2। प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे 1। प्रश्न क्रमांक 7, मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्यप्रचार उतार्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे परिश्रम करणे, पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 8, आठवण कुठे लपलेली नसते? याचं उत्तर आहे 4, वसंतातल्या मोहरात, 4 पर्याय। प्रश्न क्रमांक 9चं उत्तर आहे 1 पर्याय तन्मय। प्रश्न क्रमांक 10चं उत्तर आहे 1 पर्याय खूप आठवणी असतात। प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे गाणे गाऊन मला उठविशी मित्र जीवाचा खरा। तर याच्यातील क्रियापद ओळखा। क्रियापद आहे उठविशी, उठविशी हे क्रियापद आहे। प्रश्न क्रमांक 12, पुल्लिंगी शब्द माळी। 13, खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा। त्याचं उत्तर आहे देव। 14, खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला। वरील वाक्यातील उद्देश भाग ओळखा। पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5। जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले होते। उत्तर पर्यायाचं 4 आहे। त्यांचे दवंदव पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली। प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती। पिळदार शरीरयष्टी असते, पिळदार शैली नसते, कला नसते आणि कविता पण नसते। त्यामुळं हे वरची 2 उत्तरं याला लिंक करता येतात। 19, खाव्या अंधली धार, याचा अर्थ मोठ्या माणसात देखील दोष आढळतात। 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे। 20, शरण जाणे म्हणजे नाक घासणे, हा पर्याय बरोबर आहे। 21 नंबरचा पर्याय उत्तर आहे तो। 22 नंबरचा प्रश्न आहे कवितेच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश। अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा। तर प्रचिती म्हणजे अनुभव, प्रचिती म्हणजे अनुभव, हेच उत्तर बरोबर आहे। 23 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। 24 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे संत शेख महम्मद यांचं हे ओवीची रचना आहे। काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, संत शेख महम्मद यांची वाणी आहे। 25चं उत्तर आहे उत्कृष्ट। नमस्कार मित्रांनो, तर आता आपण मराठी या विषयाची आन्सर की पाहिलेली आहे।
याच सारखी दुसरी गणिताची आन्सर की थोड्याच वेळात 5 मिनिटात एक यूट्यूबवर पडणार आहे। तरी सर्वांनी चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब्स करावं। अतिशय मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मित्रांपर्यंत शेअर करून सर्वांना भेटावा, असं शेअर करावं। प्रत्येकानं लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं। धन्यवाद।